स्टुडंट्स, डिअर फ्रेंड्स अँड एव्हरीवन. चला इंग्लिश शिकूया. येस, चॅनलचं नाव आहे इंग्लिश फॉर करिअर. मी मागे म्हटल्याप्रमाणे ॲक्च्युली आय हॅव 3 चॅनल्स. मध्ये मध्ये मला इंग्रजी बोलावं लागेल, कारण कसं आहे, इफ यू लिसन मोर यू कॅन स्पीक मोर. त्यामुळे इंग्लिश जास्त ऐकलं पाहिजे. बरेच लोक मी विचारतात मला, मला इंग्लिश छान बोलायचं आहे, व्हॉट्स द टेक्निक, व्हॉट इज तंत्र मंत्र जादू टोना. जादू टोना चंद्रमंत्र काही नाही आहे, फक्त एकच आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, आणि तेही न लाजता न संकोच बाळगता. जगातला कोणताही क्लास तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही. दिस इज दी कॉन्क्रीट फॅक्ट. त्यामुळं हे स्पेशली जे व्हिडिओ मी बनवत आहे ते आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी, सर्वांसाठी, जेणेकरून इंग्रजी बोलता आली पाहिजे. बिकॉज इफ इंग्लिश इज परफेक्ट, कॉन्फिडन्स परफेक्ट. इफ इंग्लिश इज परफेक्ट, ऑफकोर्स युअर पर्सेंटेज परफेक्ट. आणि सर्वात महत्त्वाचं काय असतं, एक कॉन्फिडन्स वाढतो आपला. काय असतं, मला इंग्रजी बोलता येते, आणि आपले विद्यार्थी थोडेसे इथं मागे पडतात. आणि त्यासाठीच हे चॅनल इंग्लिश फॉर करिअर, मुद्दाम त्याचं टायटल तसं आहे, इंग्लिश फॉर करिअर. आता इंग्लिश विथ PK19 जे माझं चॅनल आहे ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. अँड हे जे चॅनल इंग्लिश फॉर करिअर हे फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्राच्या मुलांसाठी आहे, सर्वांसाठी ॲक्च्युअली, राईट. आणि दी इंग्लिश गुरु नावाचं चॅनल आहे ज्या ठिकाणी फक्त एज्युकेशनल शैक्षणिक व्हिडिओ आहेत. तर आजचं चॅनल आहे इंग्लिश, ॲक्च्युली इंग्लिश फॉर करिअर हे फक्त विद्यार्थ्यांसाठी आणि इंग्रजी बोलणाऱ्या ज्यांची इच्छा आहे त्या लोकांसाठी. पण आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी स्पेशल आहे. इंग्रजी बोलताना आणि लिहिताना काही चुका घडतात. ठीक आहे, 10 पैकी 9 लोकांना कळत नसेल, पण एकाला तर कळतं, आणि तो एकच व्यक्ती महत्त्वाचा असतो. त्यामुळं थोडंसं आपलं अपग्रेड करावं लागेल. मग आता ही चुका कसे टाळायचे, त्याचं थोडंसं वाचावं लागेल, काय असे व्हिडिओ पाहावं लागेल, जेणेकरून काय होतं, आपलं वेन वी नो मिस्टेक विल नॉट कमिट मिस्टेक. जेव्हा आपल्याला चूक कळते तेव्हा चूक होत नसते. त्यामुळे चुका कळायला पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कॉमन मिस्टेक काय आहेत इंग्लिश बोलताना आणि लिहिताना. कॉमन मिस्टेक्स इन इंग्लिश कम्युनिकेशन ऑर मे बी रायटिंग. आता तुम्ही पाहिलं असेल, बरेच ठिकाणी आता लेटर रायटिंग बंद झालेलं आहे, पत्र लिहिणं बंद झालेलं आहे. आपण पत्र लिहित नाही सहसा, काय ईमेल लिहितो. मग ईमेलमध्ये जेव्हा समोरचा व्यक्ती वाचतो तुमचा ईमेल इंग्लिशमध्ये, मोस्टली इंग्लिशमध्ये चालतं, त्यावेळेस त्याला ते इट शुड ॲड सम इट शुड कास्ट सम गुड इम्प्रेशन. असं काही उगी नॉन ग्रॅमॅटिकल काही लिहून चालणार नाही. एकतर काय मिनिंग कळत नाही आणि समोरच्याचा प्रभाव पण पडत नाही. त्यासाठी आपल्याला इंग्रजी बोलताना काही कॉमन मिस्टेक टाळायचे आहेत, अवॉइड करायचे आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॉमन मिस्टेक्स इन इंग्लिश रायटिंग अँड कम्युनिकेशन. तयार आहात? सो लेट स्टार्ट नाव. आय विल मूव टू द नेक्स्ट स्क्रीन. लेट मी टेक द मार्कर. हां, हे पहिली कॉमन मिस्टेक आहे. काही लोकांची होत नसेल, पण बऱ्याच लोकांची होत असते. जस्ट अ मिनिट. हां, सांगा बरं, पहिल्या याच्यामध्ये काय चुका आहे? व्हॉट द मिस्टेक? माय मदर लव्ज विथ मी. कॉमन आहे, फक्त तुम्ही जर बारकाईने पाहिलात तर तुम्हाला कळतं, कॅज्युअल नाही कळणार. येस, सांगा काय चूक आहे? क्लिअर चूक आहे. इथं काय नको आहे? विथ नको आहे. करेक्ट. माय मदर लव्ज मी, माय ब्रदर लव्ज मी, माय सिस्टर लव्ज मी. लव्ज विथ मी नाही, हे लव्ह म्हणलं तर विथ घ्यायची गरज नाही आहे. ओके, पहिली कळालं. सेकंड मी ट्राय करा बरं. इफ दे विल कम आय शॅल बी हॅपी. मोठी मिस्टेक आहे. जर तुम्हाला माहिती असेल युअर इंग्लिश इज परफेक्ट, नसेल मी सांगेन, आय विल मेक यू परफेक्ट. क्लिअर? येस. हां, इफ दे विल कम आय शॅल बी हॅपी. चला, ट्राय युअर बेस्ट. काय म्हणजे काय चूक आहे सांगा बरं. ट्राय युअर बेस्ट. इथं विल नको आहे, विल नको आहे. इफ दे कम आय शॅल बी हॅपी. का नियम कसा आहे, इफच्या वाक्यात विल घ्यायचं नाही. पुढे घ्या तुम्ही. इफ ही विल कम आय शॅल बी हॅपी. इफ दे आस्क आय विल टेल. इफ दे विल आस्क नाही, दॅट्स रॉंग इंग्लिश, नाही वापरायचं असं. चला नेक्स्ट ट्राय करा. ही मॅरिड विथ दॅट गर्ल. कॉमन मिस्टेक, व्हेरी कॉमन मिस्टेक. ओके, हां, हे नको आहे. ही मॅरिड दॅट गर्ल, कारण लग्न सोबतच होत असतं, मग मॅरी विथ घ्यायची काय गरज आहे? ही मॅरिड दॅट गर्ल, ही मॅरिड टू दॅट गर्ल. क्लिअर? तर मॅरीमध्ये विथ लपलेला आहे, दॅट्स वाय विथ घ्यायची गरज नाही. हां, तुम्ही टू घेऊ शकता, ठीक आहे, किंवा काही न घेतलं चालेल. ही मॅरिड दॅट गर्ल. क्लिअर? नेक्स्ट वन. व्हॉट्स द टाइम इन युअर वॉच. पहा बरं काय, व्हॉट्स द मिस्टेक हिअर, प्लीज ट्राय युअर बेस्ट. समटाईम लेट मी यूज इंग्लिश, मध्ये मध्ये मला इंग्लिश वापरावं लागेल, सो दॅट यू विल बिकम परफेक्ट. सारखं पूर्ण मराठीमध्ये नको. हां, ट्राय युअर बेस्ट. व्हॉट्स द टाइम इन युअर वॉच. मराठीमध्ये म्हणतो तुझ्या घड्याळात किती वाजले. याचा अर्थ इंग्लिशमध्ये व्हॉट्स द टाइम इन युअर वॉच म्हणावा असं नाही आहे. तुम्हाला काय घ्यावं लागेल? व्हॉट्स द टाइम बाय युअर वॉच घ्यावं लागेल. इन युअर वॉच रॉंग इंग्लिश, ॲब्सोल्युटली रॉंग. व्हॉट्स द टाइम बाय युअर वॉच. ओके, नेक्स्ट वन. चला ट्राय करा. ही इज रनिंग ऑन द रोड.
इट्स अ मिस्टेक. ही इज रनिंग ऑन द रोड. ट्राय युअर बेस्ट. ही इज रनिंग ऑन द रोड. हां, हे ऑन नाही घ्यायचं. ही इज रनिंग एकतर अलॉंग द रोड घ्या किंवा अक्रॉस द रोड घ्या. अलॉंग द रोड किंवा अक्रॉस द रोड, पण ऑन द रोड नाही. ऑन ही स्टेबल कंडिशन आहे, स्थिर अवस्था आहे. हां, आय एम ऑन द चेअर ओके, आय एम ऑन द बेंच ओके, आय एम ऑन द स्टूल ओके, येस आय एम ऑन दॅट प्लॅटफॉर्म ओके, बट आय एम रनिंग ऑन द प्लॅटफॉर्म नाही. येस, तर आय एम रनिंग अलॉंग द रोड किंवा अक्रॉस द रोड. क्लिअर. नेक्स्ट, आय एम ट्रॅव्हलिंग इन अ ट्रेन. याच्यामध्ये ब्लंडर आहे, मोठी चूक आहे. ट्राय युअर बेस्ट. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. ओके, टाइम इज अप. मराठीत म्हणतो मी ट्रेनमध्ये प्रवास करत आहे. मराठीचं डायरेक्ट ट्रान्सलेशन केलात तर ही चूक होते. काय काय ठिकाणी डायरेक्ट मराठी ट्रान्सलेशन टू सम एक्सटेंड ओके, ट्रान्सलेशन मेथड टू सम एक्सटेंड ओके, बट एव्हरी टाइम इज नॉट ओके. तर मराठीत आपण म्हणतो मी ट्रेनमध्ये प्रवास करत आहे, याचा अर्थ आय एम ट्रॅव्हलिंग इन अ ट्रेन नाही, आय एम ट्रॅव्हलिंग ऑन अ ट्रेन. बिलीव्ह इट ऑर नॉट, विश्वास नाही वाटत पण तेच खरं आहे. मोठ्या व्हेकल्सला इंग्लिशमध्ये ऑन घ्यायचं. आय एम ट्रॅव्हलिंग ऑन प्लेन, आय एम ट्रॅव्हलिंग ऑन ट्रेन, आय एम ट्रॅव्हलिंग ऑन मेट्रो, आय एम ट्रॅव्हलिंग ऑन अ ट्रक. मोठे व्हेकल. आणि छोटे जे आहेत, आय एम ट्रॅव्हलिंग इन टॅक्सी, आय एम ट्रॅव्हलिंग इन अ कॅब, आय एम ट्रॅव्हलिंग इन माय कार. छोट्यांना ट्रॅव्हलिंग इन, मोठ्या व्हेकल्सना ट्रॅव्हलिंग ऑन. हा नियम आहे आणि तो फॉलोच करावा लागेल. क्लिअर. थोडासा आपल्या मराठीचा ऑड वाटतं ते, मी ट्रेनवर, असं काही लॉजिक नाही आहे. आता मला सांगा, आपण जनरली म्हणत असतो कुठे असतो, मी पार्टीमध्ये आहे. याचा अर्थ आय एम इन द पार्टी नाही, आय एम ॲट द पार्टी घ्यावं लागेल. कारण की इन ठीक आहे, बट ॲट द पार्टी मी पार्टी. येस, त्यासाठी थोडंसं मराठी ट्रान्सलेशन थोडंसं वी हॅव टू बी केअरफुल. नेक्स्ट वन, ओपन द बुक ऑन पेज नंबर 50. देर इज अ मिस्टेक. सांगा बरं. हा व्हिडिओ फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही, सगळ्यांसाठी आहे ज्याला इंग्रजी बोलायचं आहे. आणि आय एम डॅम शुअर, मला पूर्ण खात्री आहे सगळ्यांना इंग्रजी बोलायची इच्छा असते. येस, ज्या सगळ्यांना बोलायची असते. हां, ज्याला इंग्लिश येत नाही तो म्हणतो नाही नाही आपण मराठीच बोललं पाहिजे, कारण त्याला इंग्लिश येत नसते, पण आली पाहिजे. येस, मराठी इज अ ब्युटिफुल लँग्वेज. वी आर प्राऊड मीन्स ऑफ अवर लँग्वेज. याचा अर्थ असा नाही की इंग्रजी न बोलणे, इंग्रजी बोलता आलीच पाहिजे. येस, सांगा. ओपन युअर बुक नाही, ॲट पेज नंबर 50. येस, कारण मराठी आपली मातृभाषा आहे, आपला बोलता आली पाहिजे. त्यासोबतच पुढे करिअरसाठी आपलं इंग्रजी पण बोलता आली पाहिजे. त्यासाठी रॉंग इंग्लिश नाही, करेक्ट इंग्लिश वापरायची. ओपन युअर बुक ऑन पेज नंबर 50 नाही, ओपन युअर बुक ॲट पेज नंबर 50. क्लिअर. नेक्स्ट, ही रीच ॲट द स्टेशन. ब्लंडर आहे, मोठी चूक आहे. सापडते का पहा. इफ यू नो मिस्टेक, जर तुम्हाला चूक कळते तुम्ही चूक करणार नाही. ही रीच ॲट द स्टेशन, काय चूक आहे सांगा. ओके, ही चूक आहे. ही रीच द स्टेशन. ॲट द काय गरज आहे, रिच पोहोचला ना तो. ही रीच द स्टेशन. ॲट द स्टेशनची गरज नाही आता. ओके, ही झाली पहिली स्क्रीन. लेट्स मूव द नेक्स्ट स्क्रीन. हां, चला. ट्राय युअर बेस्ट. 9th मध्ये 9व्यामध्ये देर इज अ ब्लंडर, मोठी चूक आहे. ही एंटर्ड इन टू द क्लास. काय चूक आहे पहा. ही एंटर्ड इन टू द क्लास. ओके, हां, चूक इथे आहे. ही एंटर्ड द क्लास. आता एंट्री झाली, प्रवेश झाला, मग इन इंटूची गरज आहे का नाही. ही एंटर्ड द क्लास. इन पण नको, इंटू पण नको. ही एंटर्ड द क्लास. क्लिअर. नेक्स्ट, आय एम टू प्लीज. चूक आहे. ट्राय युअर बेस्ट. आय एम व्हेरी प्लीज्ड. आय एम व्हेरी प्लीज. आय एम टू प्लीज, आय एम व्हेरी प्लीज. क्लिअर. नेक्स्ट, आय वेंट डायरेक्टली ऑर डायरेक्टली टू स्कूल. आय वेंट डायरेक्टली टू स्कूल. त्याला डायरेक्टली म्हणा किंवा डिरेक्टली म्हणा, काही इश्यू नाही आहे. काय चूक आहे. ब्लंडर आहे इथं. आय वेंट डायरेक्ट टू स्कूल. आय वेंट डायरेक्ट टू स्कूल. क्लिअर. एकदा चूक कळल्याने तुम्ही करणार नाही, चूक कळणं महत्वाचं आहे. दॅट्स वाय वी शुड रीड सच कंटेंट अगेन अँड अगेन. हा, नेक्स्ट, ही इज माय बिग ब्रदर. मोठी चूक आहे. ही इज माय बिग ब्रदर. ट्राय युअर बेस्ट. हां, कधी नाही म्हणायचं तो माझा मोठा भाऊ आहे म्हणजे तो माझा, ही इज माय बिग ब्रदर म्हणजे असं नाही आहे जाट. हां, ही इज माय एल्डर ब्रदर म्हणायचं. मोठ्या भावाला काय म्हणायचं, ही इज माय एल्डर ब्रदर. आणि लहानाला काय म्हणायचं, ही इज माय यंगर ब्रदर. मी पाहतो जनरली लोक काय यूज करतात माहिती आहे का. ही इज माय बिग ब्रदर, ही इज माय स्मॉल ब्रदर, शी इज माय बिग सिस्टर, शी इज माय स्मॉल. असं नाही आहे. शी इज माय एल्डर सिस्टर अँड शी इज माय यंगर सिस्टर. मोठ्यांना एल्डर, छोट्यांना यंगर, असं नाही घ्यायचं बिग आणि स्मॉल. नो, दॅट्स रॉंग. नेक्स्ट, द सीझर इज ब्लंट. चूक आहे. द सीझर इज ब्लंट. चूक सापडली. ट्राय युअर बेस्ट. दी सीझर्स आर ब्लंट. सीझर काय आहे, पेर असतं, जोडी असते, त्यामुळे सीझर्स आर घ्यायचं. कधी सीझर नाही, सीझर्स. तसं ट्राउझर्स, तसं स्पेक्टॅकल्स. कधी स्पेक्टॅकल इज नाही, स्पेक्टॅकल्स आर. सीझर्स आर, ट्राउझर्स आर. तसं काय लिहितं, द सीझर्स आर ब्लंट. नेक्स्ट,
हां, तर तेच वाक्य युअर स्पेक्टॅकल इज नाही, युअर स्पेक्टॅकल्स आर स्पेक्टॅकल्स वापरावं लागेल, कारण ते पेअर असतं, जोडी असते. सीझर्स जोडी असते आपली कैंची कात्री आणि ट्राउझर पॅन्ट वगैरे. आर हां, इथं चूक आहे. हर हेअर्स आर ब्लॅक. काय वाटतं काय चूक आहे? हर हेअर आर ब्लॅक. ट्राय युअर बेस्ट. ओके, चूक आहे. हर हेअर इज पाहिजे. हे बंच वापरलं तर हेअर आर कधी घ्यायचं, तर हर माय हेअर इज ब्लॅक. हां, 4 to 5 हेअर्स आर ब्लॅक. 4 to 5 न्यूमरिकल जे असेल संख्यात्मक तेव्हा आर घ्या, पण माय हेअर इज ब्लॅक. 4 to 5 हेअर्स आर ब्लॅक. क्लिअर? येस, दॅट्स अ ब्युटी. नेक्स्ट, लेट्स मूव द लास्ट स्क्रीन. माय हेड इज स्पेनिंग. इथं पण ब्लंडर आहे, मोठी चूक आहे. चल, ट्राय युअर बेस्ट. माय हेड इज स्पेनिंग. कधीच माय हेड इज पेनिंग नाही म्हणायचं. माय हेड इज एकिंग किंवा आय हॅव हेडेक. पेनिंग कधी नाही घ्यायचं, एक. त्यामुळे बरेच लोक पाहतो मी, माय हेड इज पेनिंग. बरेच विद्यार्थी पण पाहतो मी, माय सर मे आय गो टू होम, व्हॉट हॅपन, माय हेड इज पेनिंग, माय हेड इज एकिंग. कधी डोकेदुखीला हेडेक म्हणायचं, दातदुखीला टुथेक म्हणायचं, आणि इथं काय पोटदुखीला स्टमक एक म्हणायचं. याला कधी नाही म्हणायचं स्टमक इज एकिंग, टूथ इज एकिंग किंवा आपलं हेड इज पेनिंग. सॉरी, हेड इज पेनिंग, टूथ इज पेनिंग, स्टमक इज पेनिंग नाही. रिव्हर्समध्ये काय घ्यायचं? स्टमक इज एकिंग, टूथ इज एकिंग अँड हेड इज एकिंग. हां, पेनिंग नाही घ्यायचं. त्यामुळे कधी लक्षात, आय हॅव हेडेक, आय हॅव टूथेक, आय हॅव स्टमक एक. पेन नाही घ्यायचं. तेच प्रकार पुन्हा या ठिकाणी. ओके, माय टूथ इज एकिंग. टूथ सिंगल अँड टीथ प्लुरल. ओके, नेक्स्ट वन. आय लिव्ह इन अशोकनगर इन नांदेड. चूक आहे, वाक्य चूक आहे, 100% चूक आहे. तुम्ही वापरत असेल चूक आहे. काय चूक आहे? ट्राय युअर बेस्ट. काय आलं पाहिजे? ॲट. आय लिव्ह ॲट अशोकनगर इन नांदेड. जी जागा लहान असते ते ॲट घ्यायचं, मोठी इन. आता नांदेड मोठा आहे इन, अशोकनगर छोटा आहे ॲट. आणि तेच वाक्य नांदेड महाराष्ट्र घ्या. आय लिव्ह ॲट नांदेड इन महाराष्ट्र. आता महाराष्ट्र मोठा, नांदेड छोटा, ॲट. ॲट नांदेड इन महाराष्ट्र. बट ॲट अशोकनगर इन नांदेड, छोटी जागा, ॲट अशोकनगर इन नांदेड. तेच ॲट नांदेड इन महाराष्ट्र. आय लिव्ह ॲट नांदेड इन महाराष्ट्र. क्लिअर? आय रिपीट वन्स अगेन. आय लिव्ह ॲट अशोकनगर इन नांदेड. तेच वाक्य नांदेड आणि महाराष्ट्र असेल तर आय लिव्ह ॲट नांदेड इन महाराष्ट्र. छोटी जागा ॲट, मोठी इन. क्लिअर? नेक्स्ट वन. द शिप वॉज ड्रॉनिंग. जहाज डुबत होतं. काय चूक याच्यामध्ये पहा बरं. ड्रॉनिंग म्हणजे डुबणे. चूक आहे, ब्लंडर आहे, ग्रेट मिस्टेक. कधीही जहाज वस्तू डुबताना त्याला सिंकिंग म्हणतात आणि माणूस डुबताना त्याला ड्रॉनिंग म्हणतात. हां, द बॉय वॉज ड्रॉनिंग ठीक आहे, बट शिप वॉज सिंकिंग. ड्रॉनिंग नाही, सिंकिंग. मनुष्य डुबताना काय घ्यायचं? ड्रॉनिंग. आणि वस्तू डुबताना काय घ्यायचं? सिंकिंग. क्लिअर? येस. तो द शिप वॉज सिंकिंग, आय वॉज ड्रॉनिंग, द बॉय वॉज ड्रॉनिंग. ओके, नेक्स्ट वन. देर आर 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश. ही तर कॉमनली मिस्टेक आहे. आता ही मिस्टेक का होते? कारण की ते थोडंसं आपण ऐकलं नसतं किंवा कुणाचं ऐकून आपण सांगितलं असतं, असं काहीतरी होतं. परंतु तुम्ही पहा, इंग्लिशमध्ये फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्डला, थर्ड स्टँडर्डला हे वाक्य बिंदास पण लिहून दिलं जातं. जी चूक आहे. देर आर 26 अल्फाबेट इन इंग्लिश, ही नाही. उत्तर काय? देर आर 26 लेटर्स इन इंग्लिश अल्फाबेट. देर आर 26 लेटर्स. मुळाक्षर वर्णमाला हे प्रकार वेगळा आहे. तर बिंदास असं काही लोक वापरतात, देर आर 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश. नाही, देर आर 26 लेटर्स इन इंग्लिश अल्फाबेट. या प्रकारे. तर हे तुमच्या दे आर द कॉमन मिस्टेक. येस. आता पहा बरं, तुम्ही जवळपास 20 वाक्य पाहिले. आता पुन्हा ती चूक होणार नाही. का? तुम्हाला कळालं, इफ यू नो मिस्टेक यू विल नॉट कमिट मिस्टेक, अँड दॅट इज द ब्युटी. व्हिडिओ कसा वाटला? कॉमेंट बॉक्समध्ये विदाऊट कंजूसी और विदाऊट मायझर नेचर तुम्ही लिहायचं, म्हणजे मला सुद्धा बुस्टिंग मिळेल. आणि हे चॅनल माझ्यासाठी अतिशय नवीन आहे. ॲक्च्युली मी ऑलरेडी माझे 2 चॅनल तुम्हाला सांगितले मी, ते चांगले म्हणजे बूममध्ये आहेत. परंतु या चॅनलला तुमचा सपोर्ट लागेल. मी आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी, मित्रांसाठी, विद्यार्थ्यांसाठी मुद्दाम हा चॅलेंज मराठी टू इंग्लिश, मराठी इंग्लिश या मोडमध्ये मी तयार केला आहे. आणि आय वॉन्ट युअर कॉपरेशन. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि दुसरी गोष्ट काय, पुढचा व्हिडिओ येण्यासाठी, तुम्हाला कळण्यासाठी, नोटिफिकेशन येण्यासाठी यू शुड सबस्क्राईब अँड शेअर अँड लाईक. माझ्या फायद्यासाठी नाही, पण तुमच्या नोटिफिकेशनसाठी. येस, आय एम शुअर यू मे हॅव लाईक द व्हिडिओ. व्हिडिओ जरूर तुमचे कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे आय एम वेटिंग फॉर युअर रिॲक्शन, आय एम वेटिंग फॉर युअर कॉमेंट, अँड ऑफकोर्स वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ with your kind support. Meanwhile, I take your kind leave. Have a great time.
बाय बाय.